एजिलिस डायग्नोस्टिक्स ब्रॉट टू यू बाय स्पेशल रिपोर्ट. स्वतःला टेस्ट करत रहा. नमस्कार, सुप्रभात. मी रुशाली यादव सारंग. आता आपण पाहणार आहोत सुपरफास्ट 100 बातम्या. मुंबईत पुन्हा एकदा मराठी माणसाला बेदम मारहाण. किरकोळ कारणावरून कल्याणमधील हाय प्रोफाईल सोसायटीमध्ये राडा. गुन्हा दाखल. कल्याणमध्ये मराठी माणसाला झालेल्या मारहाणीनंतर स्थानिक आक्रमक. मारहाण करणाऱ्या अखिलेश शुक्लाला अटक करण्याची स्थानिकांची मागणी. डीसीपी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा. मराठी माणसाच्या पाठी ताकदीनं उभं राहणार. मनसेची भूमिका. कल्याणमध्ये अमराठी लोकांकडून भाषिक शेरेबाजीनंतर मारहाणीची घटना. भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांकडून मुंबईतील काँग्रेस कार्यालयामध्ये शिरून केली तोडफोड. अमित शहा यांच्या विरोधात केलेल्या आंदोलनामुळे निषेध व्यक्त करत केली तोडफोड. भाजपच्या युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांवर पोलिसांकडून लाठीचार्ज. मुंबई काँग्रेस कार्यालयामध्ये तोडफोड केल्यानंतर पोलिसांकडून कारवाई. आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. आंदोलनादरम्यान राहुल आणि प्रियंका गांधींच्या फोटोवर शाई फेक आणि खुर्च्यांची फेकाफेक. काँग्रेसच्या आंदोलनाला प्रत्युत्तर देताना कार्यालयामध्ये जात. भाजपकडून तोडफोड करणं गुंड प्रवृत्तीचं. लोकशाही पद्धतीनं आपलं म्हणणं मांडलं पाहिजे. विजय वडेट्टीवारांची टीका. भाजपच्या गुंडांनी मुंबईतील काँग्रेस कार्यालयावर भ्याड हल्ला केला. बाळासाहेब थोरात यांची ट्विट करत भाजपवर टीका. एकीकडे लाडकी बहीण म्हणायचं आणि दुसरीकडे हल्ला करायचा. मुख्यमंत्र्यांनी उत्तर द्यावं. काँग्रेस कार्यालयावरील हल्ल्यावरून वर्षा गायकवाड आक्रमक. आजची टेस्ट लंग्सची म्हणजे फुफ्फुसांची. एखाद्या व्यक्तीकडे किती ताकद आहे हे बाहुंनी नाही, फुफ्फुसांवरून कळेल. तुम्ही पण टेस्ट करा, वाढदिवसांना कामी येईल. त्यामुळे जेव्हा हेल्थ टेस्टच्या बाबतीत माझा भरोसा आहे भारतातील सर्वात मोठ्या डायग्नोस्टिक कंपनीवर, एजिलिस डायग्नोस्टिक्स. स्वतःला टेस्ट करत रहा. काँग्रेस कार्यालयावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध. आम्ही घाबरणार नाही, लढणार, भिडणार आणि जिंकणार. काँग्रेस कार्यालयावरील हल्ल्यावर खासदार वर्षा गायकवाड यांची प्रतिक्रिया. मुंबई काँग्रेस कार्यालयावर झालेल्या हल्ल्याचा निषेध. सकाळची संसदेमधली आताची मुंबईमधली घटना निंदनीय. काँग्रेस कार्यालयावरच्या हल्ल्यावर खासदार चंद्रकांत हंडोरेंची टीका. कार्यालयाच्या तोडफोडीनंतर काँग्रेस कार्यकर्तेही आक्रमक. भाजप विरोधात जोरदार घोषणाबाजी. भाजप काँग्रेस कार्यकर्ते समोरासमोर आल्यानं काही काळ तणाव. मुंबईतील भाजप प्रदेश कार्यालयामध्ये पोलीस बंदोबस्त वाढवला. काँग्रेस कार्यालयामधील तोडफोडीनंतर पोलिसांकडून खबरदारी. दरम्यान आंदोलन प्रकरणी 12 भाजप कार्यकर्ते ताब्यात. निवडणुकीमध्ये आरएसएस आणि डावे पक्ष एकत्र होते की नाही हे मोदींना सांगावं. स्वतःचा गृहमंत्री तडीपार आहे, तो चालतो. हे कुठलं राजकारण? प्रकाश आंबेडकरांचा मोदी शहांवर निशाणा. विधान परिषद सभागृहामध्ये बोलू न देण्यावरून अनिल परब आक्रमक. अनिल परब मातोश्रीला दाखवण्यासाठी सर्व करत असल्याचा नीलम गोऱ्हे यांचा टोला. काँग्रेसच्या भारत जोडोच्या आंदोलनामध्ये 13 नक्षली संघटना कार्यरत. मुख्यमंत्री फडणवीसांनी विधानसभेत दिली माहिती. तर भारत जोडो यात्रेमध्ये नक्षली संघटना असतील तर चौकशी करावी. नाना पटोलेंची प्रतिक्रिया. रोहित पवारांकडून नवनिर्वाचित सभापती राम शिंदेंचं अभिनंदन. रोहित पवारांकडून सोशल मीडियावर दोघांचा भेटीचा फोटो शेअर. रोहित पवारांनी राम शिंदेंना पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केलं. बीकेसी ते कुलाबा मेट्रो लवकरच मुंबईकरांच्या सेवेत. मेट्रो 3चा दुसरा टप्पा मे 2025 पर्यंत खुला होणार. मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती. बीडमधल्या सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी मुख्य आरोपी विष्णू साठेला 9 दिवसांची पोलीस कोठडी. केस कोर्टानं सुनावली पोलीस कोठडी. या प्रकरणामध्ये 3 आरोपी अद्यापही फरार. संतोष देशमुख हत्या प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीस विधानसभेमध्ये उत्तर देणार. पक्षपात न करता वसुलीबाजांवर कठोर कारवाई करणार. फडणवीसांचा थेट इशारा. मारहाणीमुळे अतिरक्तस्राव. शॉकमध्ये गेल्यानं संतोष देशमुखांचा मृत्यू. देशमुखांच्या छातीवर हात, पाय, चेहरा, डोक्यावर मारहाण. पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये समोर. वाल्मिक कराडला अधिवेशन संपेपर्यंत अटक करा. त्याचे मोबाईल रेकॉर्ड बघा. पूर्ण गणित लक्षात येईल. आमदार संदीप क्षीरसागर यांची मागणी. बीडमधल्या घटनेवरून सरकार गंभीर. आमदार सुरेश धस यांची प्रतिक्रिया. कोणालाही सोडणार नाही असं मुख्यमंत्र्यांनी आधीच म्हटलंय. बीडमध्ये 1300 बंदूक परवाने कुणाच्या पालकमंत्री पदाच्या कार्यकाळामध्ये दिले गेले असाही उपस्थित केला सवाल. बीड घटनेमधील संशयित मंत्री शपथविधीनंतर सभागृहामध्ये आलेच नाहीत. त्यांची हकालपट्टी करा. विधानसभेत नाना पटोलेंची मागणी. बीडमधल्या सरपंच मृत्यू प्रकरणावर वाल्मिक कराडच्या प्रश्नावर पंकजा मुंडेंनी बोलणं टाळलं. कोणतीही प्रतिक्रिया न देता निघून गेल्या. तर मुख्यमंत्री फडणवीस या प्रकरणावर आज विधिमंडळामध्ये बोलणार. बीडमध्ये धनंजय मुंडेंपेक्षा वाल्मिक कराडचं जास्त चालतं. वाल्मिक कराडावर कसं बोलावं अशी धनंजय मुंडेंपुढे अडचण. रोहित पवारांची टीका. संतोष देशमुखांच्या सर्व आरोपींना पकडा. आम्हाला आता सहन होत नाही, न्याय द्या. संतोष देशमुखांचे भाऊ धनंजय देशमुखांची प्रतिक्रिया. बीडमधील कटुता कमी करण्याचा माझा प्रयत्न राहील. शरद पवारांचं विधान. शरद पवार 21 तारखेला मस्साजोगला जाणार. संतोष देशमुखांच्या कुटुंबियांना भेटणार.
मुंबईतल्या बोट दुर्घटनेमधील मृतांचा आकडा 14वर. 43 वर्षीय बेपत्ता व्यक्तीचा मृतदेह सापडला. एक जण अद्याप बेपत्ता. एलिफंटा बोट दुर्घटनेमध्ये बदलापूरच्या मंगेश केळशीकरांचा मृत्यू. मंगेश यांच्या जाण्यानं केळशीकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर. मंगेश केळशीकर नौदलामध्ये मेकॅनिकल इंजिनियर म्हणून कार्यरत होते. बोट दुर्घटनेमध्ये पंतप्रधान मुख्यमंत्र्यांनी दिलेली मदत तुटपुंजी. विधान परिषदेमधून सचिन अहिर यांचा निशाणा. गेटवे ऑफ इंडिया जवळच्या बोट दुर्घटनेनंतर यंत्रणेला जाग. महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाकडून प्रवासी बोटीची चौकशी. सुरक्षेसंदर्भात हलगर्जीपणा आढळल्यास लायसन्स रद्द करण्याचा इशारा. गेटवे ऑफ इंडिया जवळच्या बोट दुर्घटनेनंतर यंत्रणेला जाग. महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाकडून प्रवासी बोटींची चौकशी. सुरक्षेसंदर्भात हलगर्जीपणा आढळल्यास लायसन्स रद्द करण्याचा इशारा. एलिफंटा बोट दुर्घटनेनंतर रायगड जिल्हा प्रशासन सतर्क. अलिबागच्या मांडवा जेट्टीवर पर्यटकांची सुरक्षा वाढली. बोटीतून प्रवास करणाऱ्या प्रवाशाला लाईफ जॅकेट पुरवण्याचा निर्णय. संघाशी लहानपणापासूनचं नातं. माजी संघाच्या शाखेतूनच सुरुवात झाली. संघाच्या बौद्धिक नंतर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया. तर संघ परिवार आणि शिवसेनेचे विचार एकसारखे असंही वक्तव्य. बाळासाहेबांच्या शिवसेनेचा संबंध कधीच संघाशी आला नाही. शिंदे काय म्हणतात तो त्यांचा प्रश्न. सत्ता टिकवण्यासाठी ही लाचारी. संजय राऊतांची टीका. मित्रपक्ष म्हणून आम्हाला संघाच्या बौद्धिकचं निमंत्रण. मात्र आमची विचारधारा वेगळी असल्यानं गेलो नाही. अमोल मिटकरींकडून स्पष्ट. आम्ही बौद्धिकाला गेलो असतो तर आव्हाड नाचले असते. मिटकरींचं वक्तव्य. मिटकरी माझे हितचिंतक. त्यांचं माझ्यावर प्रेम. मी त्यांना नावं ठेवणार नाही. अमोल मिटकरींवर जयंत पाटलांची प्रतिक्रिया. जयंत पाटलांसाठी मंत्रिपद राखीव असल्याचं मिटकरींचं विधान. 2029ला स्वबळावर जाण्यासाठी भाजप सुरुवात करत असेल. मित्रपक्षांचं मतपरिवर्तन करण्याचा भाजपचा विचार असावा. संघाच्या बौद्धिकासाठी शिंदे अजितदादांना दिलेल्या निमंत्रणावर रोहित पवारांची टीका. संसदेमध्ये आंदोलनादरम्यान भाजप खासदार प्रताप सारंगी जखमी. राहुल गांधींना धक्का दिलेले मुकेश राजपूत. माझ्या अंगावर पडल्यानं मला दुखापत. प्रताप सारंगी यांचा आरोप. संसदेमध्ये जाताना भाजप खासदारांकडून अडवण्याचा प्रयत्न झाल्यानं धक्काबुक्की. भाजप खासदारांकडून मला धमकीही. राहुल गांधींचाच भाजपवर पुन्हा आरोप. राहुल गांधींविरोधात गुन्हा दाखल. संसद परिसरामधील कथित धक्काबुक्की प्रकरणी भाजपकडून गुन्हा दाखल. संतोष देशमुख हत्या प्रकरणाकडे शासनानं गांभीर्यानं बघावं. हत्या प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई होणं गरजेचं. संजय जाधव यांची मागणी. राष्ट्रवादीचे आमदार राजकुमार बडोलेंकडून परभणीमध्ये संविधानाचा अवमान झालेल्या ठिकाणाची पाहणी. मृत सोमनाथ सूर्यवंशींच्या कुटुंबाचीही बडोलेंनी भेट घेतली. भाजप युवा मोर्चाचे प्रदेश सचिव नागसेन पुणगेंनी घेतली अनुसूचित जाती आयोगाच्या उपाध्यक्षांची भेट. परभणीमधील घटनेच्या आरोपीवर कडक कारवाई करण्याची मागणी. गृहमंत्री अमित शहांनी आंबेडकरांबद्दल केलेल्या वक्तव्याचा नाशिकच्या कसाऱ्यामध्ये निषेध. वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांकडून शहांचा प्रतिकात्मक पुतळा जळत आंदोलन. दिल्लीसह मुंबई आणि नागपूरमध्ये महाविकास आघाडीचं आंदोलन. बीड परभणीमधील घटना आणि अमित शहांच्या आंबेडकरांसंदर्भातील वक्तव्याचा निषेध. विधानसभा उपाध्यक्षपद राष्ट्रवादीकडे राहणार. सूत्रांची माहिती. राजकुमार बडोले किंवा अण्णा बनसोडेंना संधी मिळण्याची शक्यता. विरोधकांना विधानसभा उपाध्यक्षपद देण्याची मागणी अमान्य. सूत्रांची माहिती. भाजपचे आमदार राम शिंदे यांची विधान परिषद सभापती पदावर बिनविरोध निवड. उपसभापती नीलम गोरेंची घोषणा. पक्षानं दिलेल्या संधीचं सोनं करणार. राम शिंदे यांची प्रतिक्रिया. आम्ही सुरू केलेली एकही योजना बंद होऊ देणार नाही. अधिवेशनानंतर लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये डिसेंबरचा हप्ता जमा होणार. मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती. देवाभाऊ आल्यानंतर आता लाडक्या बहिणींना न्याय मिळणार. 2100 रुपये डिसेंबरच्या शेवटी खात्यामध्ये जमा होणार. श्वेता महालेंची माहिती. भाजपा आमदार रणजितसिंह मोहिते पाटलांना सहकारी विभागाची कारणे दाखवा नोटीस. शंकर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्षपद रद्द होण्याची शक्यता. मोहिते पाटील बेकायदेशीर कर्ज वाटप प्रकरणी गोत्यात आल्याची चर्चा. रणजितसिंह मोहिते पाटील फक्त कागदोपत्री भाजपचे आमदार. 8 दिवसामध्ये त्यांच्यावर कारवाई होणार. राम सातपुतेंची टीका. तुम्हाला बेळगाव हवं असेल तर मुंबई कर्नाटकला द्या. कर्नाटकचे काँग्रेस आमदार लक्ष्मण सौदी यांचं वक्तव्य. बेळगावसह मुंबईलाही केंद्रशासित प्रदेश करा. सौदी यांच्या वक्तव्यानं नवा वाद पेटण्याची शक्यता. बेळगाव आणि मुंबईची तुलना करणं चुकीचं. मराठी भाषिकांवर अन्याय. बेळगाव केंद्रशासित प्रदेश करा. गुलाबराव पाटलांची मागणी. कर्नाटकातील आमदाराच्या वक्तव्याला गांभीर्यानं घेणं गरजेचं नाही. मुंबई केंद्रशासित होणं अशक्य. मुंबईमध्ये मराठी माणसं राहतात. जयंत पाटलांची प्रतिक्रिया. तर कर्नाटकात मराठी माणसं राहणारा भाग केंद्रशासित करण्याची मागणी. कर्नाटकात भाजपा आमदार सीटी रवी यांच्याकडून मंत्री लक्ष्मी होटबाळकर यांच्याविरोधात आक्षेपार्ह शब्दांचा वापर. काँग्रेस कार्यकर्ते आणि हेब्बाळकर समर्थकांच्या गोंधळानंतर सीटी रवी यांना अटक. पालिका अधिकारी लाच प्रकरणी अटकेत. 2 कोटींची लाच मागितल्याच्या आरोपाखाली महापालिकेचे पदनिर्देशित अधिकारी मंदार तालींना एसीबीकडून अटक. अमृत 2.0 योजनेमधून वसई शहराला सुरळीत पाणीपुरवठा होणार. पालिकेनं 494 कोटींची योजना आखली. नागरिकांना दिलासा मिळणार.
सांताक्रूज चेंबूर लिंक रोडची डेडलाईन पुन्हा हुकली. पश्चिम द्रुतगती मार्गावरील केबल स्टेड ब्रिजच्या कामाला विलंब, तर मे 2025 नंतर लिंक रोड सेवेमध्ये दाखल होण्याची शक्यता. वाशी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याच्या दरामध्ये घसरण. नव्या कांद्याची आवक वाढल्यानं जुना कांदा प्रति किलो 50 रुपयांवर तर नव्या कांद्याची 30 रुपयांनी विक्री. विरार रेल्वे स्थानकाचा येत्या 2 वर्षांमध्ये कायापालट. रिक्षांची गर्दी कमी करण्यासाठी उन्नत टेक लिफ्टची सुविधाही उपलब्ध होणार. लोहगाव विमानतळाचा संत तुकाराम महाराजांचं नाव देण्यात यावं. राज्य सरकारकडून केंद्र सरकारला शिफारस. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली माहिती. पारव्याना धान्य टाकणाऱ्यांवर कारवाई. आतापर्यंत 28,000 रुपयांचा दंड वसूल. मोठ्या कारवाईची शक्यता. विविध 38 प्रकरणांमध्ये दंड वसूल. पुणे महापालिकेची मिळकत कर बुडवणाऱ्यांवर कारवाई. 18 दिवसांमध्ये 27 मिळकती सील. 317 जणांकडून 40 कोटी 68 लाखांची थकबाकी वसूल. म्हाडाच्या घरांसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ. पुणे विभागामध्ये 6,294 घरांसाठी 68,000पेक्षा अधिक अर्ज करण्यास 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ. पुणे शहरामधील हुडहुडी कायम. शहरामधील पारा 10 अंशांखालीच, तर शिवाजीनगर भागामध्ये 8.9 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद. पुण्यामध्ये सायबर चोरांकडून 1,89 लाखांची फसवणूक. शेअर बाजारामध्ये गुंतवणूक. ऑनलाईन टास्क आमिष. डेक्कन पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या संकेतस्थळाचं माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते उद्घाटन. संमेलनाविषयी अद्ययावत माहिती, प्रतिनिधी नोंदणी, ग्रंथदालनाची नोंदणी या संकेतस्थळाद्वारे करता येणार आहे. दिल्लीमध्ये 70 वर्षांनंतर होत असलेल्या साहित्य संमेलनाला प्रतिभा पाटील यांच्या शुभेच्छा. दररोज स्वतःला टेस्ट करत राहिलं पाहिजे, कारण टेस्ट करूनच मनुष्य बरा होतो. म्हणूनच जेव्हा हेल्थ टेस्टचा प्रश्न येतो तेव्हा मी विश्वास ठेवतो भारतातील सर्वात मोठ्या डायग्नोस्टिक कंपनीवर, ॲजिलस डायग्नोस्टिक्स. स्वतःची टेस्ट करत राहा. साई समाधी मंदिर आज दुपारी 1:45 ते 4:30 वाजेपर्यंत बंद राहणार. साई मूर्तीची 3D स्कॅनिंग करण्यासाठी मंदिर बंद राहणार. अमेरिकी डॉलरच्या तुलनेमध्ये रुपयाची घसरण सुरूच. 19 पैशांच्या घसरणीमुळे रुपया प्रति डॉलर 85.13 या नीचांकी पातळीवर. सोनं 1,000 तर चांदी 2,000 स्वस्त. अमेरिकेमधल्या फेडरल रिझर्व्हने व्याज कपात करताच गुरुवारी सोन्याच्या किमतीमध्ये घसरण. सोनं 75,629 रुपयांवर. चॅम्पियन्स ट्रॉफीमधील भारत विरुद्ध पाकिस्तान सामने दुबईला खेळवले जाणार. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या आयोजनाचा मार्ग मोकळा. 2027 पर्यंत पाकिस्तानही भारतामध्ये खेळणार नाही. मुंबई विमानतळावरून नोव्हेंबर महिन्यामध्ये 47 लाख जणांनी केला विमान प्रवास, तर 13 लाख प्रवाशांचे विदेशात उड्डाण. धुळ्यामध्ये थंडी वाढल्यानं मेथीचे लाडू बनवण्याची लगबग. सुकामेवा खरेदी करण्यासाठी ग्राहकांची गर्दी. धुळे जिल्ह्यामध्ये ग्रामपंचायत निवडणुकांची जिल्हा प्रशासनाकडून तयारी सुरू. शिंदखेडा तालुक्यामधल्या 23 ग्रामपंचायतींसाठी 24 डिसेंबर रोजी आरक्षण सोडत निघणार. धुळे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये अल्पसंख्याक हक्क दिवस साजरा. कार्यक्रमामध्ये अल्पसंख्याकांसाठी राबवल्या जाणाऱ्या योजनांची माहिती. जळगावच्या आसोदा भादली गावामध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. जिल्हाधिकाऱ्यांकडून ड्रोन फवारणी प्रात्यक्षिकं, प्राथमिक प्रक्रिया केंद्रांची पाहणी. एजिलिस डायग्नोस्टिक्स ब्रॉट टू यू बाय स्पेशल रिपोर्ट. स्वतःला टेस्ट करत रहा.